सर्वांचे हात वर. वोट द्या, वोट द्या. वंदे मातरम. आम्ही सरकारी कार्यालयांमधील त्या लांब रांगांबद्दल वार्तांकन करत आहोत, जिथे लोक न्यायनिवाडा प्रक्रियेनंतर मतदार यादीतून त्यांची नावे वगळल्यानंतर आता न्यायाधिकरणांकडे अपील करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता यातील बहुतेक लोकांना आगामी बंगाल निवडणुकीत मतदान करता येणार नाही, जी 23व्या किंवा 29व्या तारखेला आहे. याचं कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की ते राज्यातील मतदार याद्या गोठवण्याची मुदत वाढवणार नाहीत. तथापि एक व्यक्ती आहे, आणि लक्षात घ्या, फक्त एक व्यक्ती आहे ज्याने प्रत्यक्षात न्यायाधिकरणाकडून आपले नाव मंजूर करून घेतले आहे आणि मतदार यादीत परत स्थान मिळवले आहे. आता ती व्यक्ती एक हाय प्रोफाईल व्यक्ती आहे. ते कोणी असे नाहीत ज्यांना या सरकारी कार्यालयांमध्ये रांगेत उभे राहावे लागत आहे. ते एक उमेदवार आहेत. खरं तर फरक्का विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांचं नाव मोताब शेख आहे आणि ते इथे माझ्यासोबत आहे. मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. मोताबजी, आधी तर हे सांगा की ही जी संपूर्ण प्रक्रिया झाली त्यात तुमचं नाव वगळलं कसं गेलं? मतदार यादीतून कसं काढलं गेलं? हे तर मी सांगू शकणार नाही. ज्यांनी तपासणी केली तोच सांगू शकेल. आमचं जे कागदपत्र पाहिलं, आमच्या न्यायाधिकरणात मंजूर झालेलं तेच कागदपत्र दिलेलं होतं. म्हणून कसं काय तपासलं हे तर मला माहित नाही. तुम्हाला हे कळलं का की काय चूक केली ज्यामुळे तुमचं नाव? काही चूक नव्हती. असं काय न्यायाधिकरणात जे विचारलं गेलं तेही सांगू शकलं नाही. ठीक आहे, तर हे सांगा मोताबजी, आधी तुमचं नाव स्ट्राईक ऑफ झालं, मग तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलात. सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला की न्यायाधिकरणाने तुमची केस ऐकावी. तुम्ही सुप्रीम कोर्टात का गेलात? कोणत्या हेतूने गेलात? बघा, आमचा हक्क आहे, आमचं पूर्ण कागदपत्र आहे. आम्हाला जाणं गरजेचं होतं, आम्हाला जावंच लागलं. आधी हायकोर्टमध्ये गेलो, हायकोर्टने सांगितलं की नाही, हे हायकोर्टचं प्रकरण नाहीये. सुप्रीम कोर्टमध्ये गेलो, सुप्रीम कोर्टने मग ट्रायब्युनलकडे दिलं. ट्रिब्युनलने मग आमचं संपूर्ण डॉक्युमेंट पाहिलं. मग जवळपास 191 पानांचं डॉक्युमेंट बनलं होतं. 191 पानांचं डॉक्युमेंट होतं. डॉक्युमेंट म्हणजे संपूर्ण केस मिळून सोबत डॉक्युमेंट आणि आधार जे हे असतं सगळं मिळून 191 पानांचं होतं. जेव्हा तुम्ही ट्रिब्युनलमध्ये गेलात तेव्हा तिथे काय प्रोसेस झाली होती? आमचे प्रेक्षक हे जाणून घेऊ इच्छितील, कारण तुम्ही पहिले व्यक्ती आहात ज्यांना ट्रायब्युनलने क्लिअर केलं आहे. काय प्रोसेस होती? किती वेळ लागला? कशा प्रकारचे आर्ग्युमेंट्स होते? थोडं डिटेलमध्ये सांगा. जवळपास 1 तास म्हणजे संपूर्ण पेपर चेक केले. चेक केल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आहे पूर्ण म्हणजे बंगालच्या पब्लिकसाठी की त्याच्यात आधार कार्डला मान्यता दिली आहे. बघा, सेकंड पेजमध्ये त्यात लिहिलेलं आहे की आधार कार्डला मान्यता दिली आहे. म्हणून आम्ही सुद्धा याच्यात खुश आहोत. आमचं तर म्हणजे लिस्टमध्ये नाव आलं, पण पब्लिकचा सुद्धा यात खूप मोठा फायदा आहे. आता हे सगळं झालं आहे आणि तुम्ही तुमचं नॉमिनेशन सुद्धा फाईल केलं असेल. तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेबद्दल काय विचार करता? तुम्ही बघा, तुम्ही एक इन्फ्लुएन्शियल माणूस आहात, तुम्ही पॉलिटिशियन आहात, तुम्ही कदाचित कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहात. तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकलात, त्यानंतर ट्रिब्युनलने तुमची केस ऐकली. हे जे तुमच्या मागे लोक आहेत, हे लोक कदाचित आता इतक्या लवकर ही प्रक्रिया करू शकणार नाहीत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्ही लोक याचा प्रयत्न करतो, जेवढं लवकर 4-5 म्हणजे अशी टीम बनवली आहे, जेवढी हेल्प करण्याचा प्रयत्न आहे आम्ही प्रयत्न करू. तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया केली आहे, संपूर्ण प्रोसेस तुम्ही केला आहे. तुमच्या मते हे किती सोपं किंवा किती कठीण आहे कोणासाठी ही प्रूव्ह करणं की तो वोटर आहे किंवा मग त्यांची आयडेंटिटी बरोबर आहे? तुम्ही संपूर्ण प्रक्रिया पाहिली आहे, तुमच्यासोबत स्वतः घडलं आहे. बघा, यात कोणतीही प्रॉब्लेमवाली गोष्ट नाहीये. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जो चेक करतो ना, जो स्क्रुटिनी करतो, त्यात त्याची इच्छा काय आहे, ती डिमांड इच्छेवर आहे. म्हणून वोटर कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड ज्यांना मान्यता आहे ते तर सगळ्यांकडे आहे. ते असूनही पुन्हा स्क्रुटिनीमध्ये फेल करतायत. तुम्ही असं हेतूविषयी का बोलत आहात? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जो स्क्रुटिनी करतो ते त्याच्या हेतूवर आहे, असं का म्हणत आहात? जसं की आमचंच बघा तुम्ही, आमचे सगळे डॉक्युमेंट असून सुद्धा आमचं नाव डिलीटमध्ये दिलं. सेम इतर लोकांचंही असंच आहे. तुम्ही यांचे मुलगे आहात, तुमचं नाव काय आहे? बैतुल शेख. जी, तुम्ही जरा अजून डिटेलमध्ये सांगा की कशा प्रकारे ही जी ट्रिब्युनलची प्रोसेस आहे ती कशी झाली? बघा, पहिल्यांदा तर SI साठी आम्ही सर्व कागदपत्र दिली होती. त्यापैकी जे सर्वात मुख्य होतं 11 कागदपत्रांपैकी एक ते होतं पासपोर्ट. तर बाबांचा पासपोर्ट आम्ही तो दिला होता, तरी सुद्धा ते ॲड्ज्युडिकेशन मध्ये आलं. ॲड्ज्युडिकेशन नंतर मग आम्ही तिथे BLO ऑफिसमध्ये गेलो. तिथे पुन्हा कागदपत्रे जमा केली. जे त्यांनी सांगितलं ती सर्व कागदपत्र जमा केली. मग जी सप्लिमेंटरी लिस्ट आली, जी एलिजिबल और नॉट एलिजिबल होती, ती संध्याकाळी 28 तारखेला 28 मार्चला अगदी उमेदवार जाहीर होण्याच्या थोडा वेळ आधी बाबांचं नाव तिथून डिलीट झालं. मग तर आम्ही खूपच त्रस्त झालो की जेव्हा सगळी कागदपत्र बरोबर आहेत तर ते असं म्हणजे कसं करू शकतात? एकदा चूक होऊ शकते, दोनदा चूक कशी होऊ शकते? कोणत्या प्रकारची मिस्टेक? काय मिस्टेक होती? मिस्टेक म्हणजे नाव मोताब फिरोज होतं
आणि जे आताचं रिसेंट नाव आहे ते मोताब शेख आहे, तर त्याचं ॲफिडेव्हिट आहे आमच्याकडे. त्यानंतर पासपोर्ट वगैरे, माझे शाळेचे कागदपत्र आहेत, माझ्या भावाचे शाळेचे कागदपत्र आहेत, बर्थ सर्टिफिकेट असो काहीही असो, सगळ्यामध्ये बाबांचं नाव बरोबर आहे. तसंच आहे. ठीक आहे. तर मग सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुनावणी झाली. सुनावणीत त्या लोकांनी परवानगी दिली की ठीक आहे, आम्ही ट्रिब्युनल केसवर जाऊन आम्ही हे करू. त्यानंतर मग मला बोलवण्यात आलं, बाबांना पण बोलवण्यात आलं. मग बोलणं झालं की असं असं तुमची सगळी कागदपत्र तर बरोबर आहेत, त्याच्या आधारावर आम्ही तुमची ऑर्डर शीट हे करत आहोत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या वडिलांना अशा प्रकारे पाहिलं, या प्रक्रियेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या मते खाली ज्या लोकांची तुम्ही मदत करत आहात हे करवून घेणं किती सोपं किंवा अवघड आहे? हे खूप अवघड आहे, तुम्ही बघू शकता सकाळपासून येतात हे लोक. ठीक आहे, म्हणजे इथे एका दिवसात 100, 200, 250 लोकही येतात. तरीही आम्ही प्रयत्न करतो की जेवढ्या लोकांची मदत करता येईल तेवढी बॅच मध्ये करावी. आता विभागात आम्ही हे कॅम्प लावले आहेत SIRचे. तर इथे असलेले हे सर्व लोक असे आहेत ज्यांची मतं किंवा नावं मतदार यादीतून काढण्यात आली आहेत. आता ते इथे आले आहेत आणि असे काही लोक आहेत जे या लोकांना विरोध करत आहेत. आता हे फक्त काँग्रेस किंवा हा उमेदवारच करत आहे असे नाही. अनेक उमेदवार किंवा अनेक राजकीय पक्ष अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करत आहे. पण ही एक खूपच कंटाळवाणी प्रक्रिया आहे, हे सांगावंच लागेल. तुमचं नाव पण मतदार यादीतून काढलं आहे का? जी, काय नाव आहे आपलं नाव? बसीत शेख. तुमच्या कुटुंबात कोणाकोणाची नावं काढली आहेत? माझ्या आईचं 2002 मध्ये मतदार यादीत नाव होतं, तर आता डिलीट मारले. काय कारण होतं? काय कारण होतं? काहीही कारण नाहीये. 2002 मध्ये तर मतदार यादीत नाव आहे म्हणून तुमचं नाव कापलं. माझ्या बापाचं ठीक आहे तर आमचं सुद्धा ठीक असायला पाहिजे. तर माझ्या बापाचं तर ठीक आहे, आमच्या 4 भाऊ बहिणींचं नावच नाहीये. तर आता तुम्ही इथे कशासाठी आला आहात? आता आम्हाला जमा करायचं आहे. जमा करायचं. त्यानंतरची प्रक्रिया तुम्हाला माहित आहे का? आता चेक करायला आलो. आता बघूया काय होत आहे. म्हणजे ट्रिब्युनलमध्ये तुम्ही कसे जाणार, अपील कसे होणार याची काही कल्पना आहे तुम्हाला? आम्हाला नाही येत. दीदी, तुमचं नाव काय आहे? मनुवाला वेवा. तुमच्या घरात कोणाचं नाव डिलीट झालं आहे? माझं तुमचं का झालं तुम्हाला माहित आहे का? मला तर माहित नाही. मी तर डॉक्युमेंट पण सगळे दिले आहेत, वोट पण दिलाय, वडिलांचं पण ठीक आहे, सगळ्यांचं ठीक आहे. आता कशासाठी आलेत सांगू शकत नाहीयेत. तुम्हाला कधी कळलं की तुमचं नाव काढलं आहे? हे जे बिल सुरुवातीलाच तर दिलं आहे. मी हिअरिंगला पण गेले होते, सगळं जमा केलं आणि आलं नाही. आता मला ते माहित नाही. आता पुढचा मार्ग काय आहे? पुढे काय करणार तुम्ही लोक? आता ठीक करून घेईल. आता आम्हाला तर मत द्यायचंय. तुम्हाला वाटतं की या निवडणुकीत तर कदाचित आता तुम्ही मत देऊ शकणार नाही? तर ते करायचं आहे, ठीक करायचं आहे. तर मला वाटतं की तुम्ही या भागात जितका जास्त फिराल तितक्या तुम्हाला अशा लोकांच्या कथा सगळीकडे मिळतील ज्यांना मतदार यादीत नाव नोंदवता आलेलं नाही. अशा लोकांच्या ज्यांना या संपूर्ण प्रक्रियेतून जावं लागत आहे. जसं मी म्हणालो, मिस्टर शेख हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते एक व्यावसायिक आहेत. ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचू शकले, पण जसं त्यांचा मुलगा आणि ते सांगतात ते इतरांनाही मदत करत आहेत. पण या लोकांसाठी कदाचित हे एक जास्त अवघड काम आहे, कारण त्यांना आधी हे अर्ज भरावे लागतात, सरकारी कार्यालयांमध्ये जावं लागतं, रांगेत उभं राहावं लागतं आणि पुढे काय होणार आहे हे शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. ते कधी होईल हे कुणालाच माहित नाही. तो देखील एक घटक आहे. जसे की मिस्टरच्या बाबतीत शेख, त्यांचे नाव मतदार यादीत परत आले आहे. ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात यशस्वी झाले आहे. यापैकी बऱ्याच लोकांच्या बाबतीत या प्रदेशात 23 तारखेला होणाऱ्या या मतदानासाठी हे वेळेवर कदाचित होणार नाही. म्हणजे त्यातील निष्पक्षता वादग्रस्त आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की ते ठीक आहे, कारण मतदार याद्या एका विशिष्ट वेळी गोठवाव्या लागतात. पुढील काही दिवसात याचे काय होते हे पाहणे मनोरंजक ठरेल.